कारण की इतक्या सगळ्या लोकांचं सर होऊ शक्य नाही. तलाट्यामार्फतच तलाट्यामार्फत आणि यांना सांगून द्या. प्रॉब्लेम आहे कोणाचे काय ते ऐकून घ्यायचं. तेव्हा अकाउंट नंबरचा ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी तहसीलमध्ये येऊन द्यायचा आणि बाकी असेल ते सेतू केंद्रावर होईल. कोरपणा तालुक्यातील अनेक शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित होते. त्या शेतकऱ्यांना तो निधी तात्काळ वितरित करण्यात यावा याकरिता आम्ही माननीय नायब तहसीलदार विनयजी कवलकर यांना आज आम्ही कोरपणा तालुक्यातील सर्व शेतकरी मिळून आज निवेदन दिले. कोरपणा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळत नव्हता आणि ही योजना राज्य शासनाच्या वतीने 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली होती. परंतु अद्याप एकही वर्ष लुटून सुद्धा या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता. त्याकरिता आम्ही तहसील कार्यालय येथे वारंवार विचारणा केली असता तांत्रिक अडचणीमुळे सदर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता. आज आम्ही कवलकर साहेबांना त्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सदर तांत्रिक अडचण दूर झाली असून येत्या काळात शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात लवकरच थेट पैसा या योजनेचा मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना आधार कार्ड अकाउंट नंबर याच्या संदर्भात त्रुटी आहेत त्यांनी कृपया आपले आधार कार्ड आणि अकाउंट नंबर आपल्या सेतू केंद्रावर जाऊन दुरुस्त करण्यात यावे आणि अकाउंट नंबर संदर्भात ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्यांनी कृपया तहसील कार्यालय येथे येऊन संपर्क साधावा. धन्यवाद.